हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर झालेलं आहे माझं काम आणि बघितलं तुम्ही आता मुलं येणार आहेत शाळेतून, त्यांच्यासाठी मी खास एक भजे बनवणार आहे आणि त्यांचे पप्पा गेलेले आहेत मुलांना आणण्यासाठी। आणि बघा वातावरण कसं ढगाळ आहे, आज बिलकुल ऊन आलेलं नाही आहे आणि रिमझिम असा पाऊस चालूच आहे। हे बघा, आणि एकदम गार असं वातावरण आहे, थंड। चला तर मग सुरुवात करते रेसिपीला। मुलं येतील आणि खूप खुश होतील, कारण का त्यांना केळाची भजी खूप आवडतात। तर घेतले आहेत बनाना, आता मी याला कापून घेणार। तर आता मी बनवणार आहे बनाना भजी। तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे मीठ, जिरे, हळद आणि मिरचू, हे याच्यामध्ये मी टाकून घेणार। आता चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी, आणि अर्धा चम्मच मिरचू, थोडीशी हळद आणि थोडीशी जिरे। आता हे मी मिक्स करून घेणार पाणी टाकून। तर हे बघा, छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आणखी थोडं पाणी लागणार आहे, मी टाकून घेते। तर बघा, पीठ आपलं तयार झालं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असंच ठेवायचं आणि एक 10 मिनिटं याला फुलू देणार। याच्यात टाकणार आता खायचा सोडा। हे असे काप बनवून घेतले आहेत मी, आता कापून घेतले आहेत। आता हे आपण पिठामध्ये डीप करून फ्राय करून घेऊया। आणि तेल पण मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता मी खायचा सोडा टाकला आहे, आता याला छान मिक्स करून घेऊया। आता तेल छान गरम झालं आहे आणि हे मी आता भजा टाकून घेते। आता याला छान गोल्डन होईपर्यंत भाजून घेते। तर बघा, आपले रेडी झालेले आहेत भजे, केळाचे भजे। आणखी थोडे आहेत तळायचे, इथे टाकलेले आहेत तळायला। आणि आलेले आहेत मुलं स्कूलून। कसा गेला दिवस आज? हळू ना की मग, पळत आली। युक्ती कुठे? कोण आलंय? चल्ली कुठे? युक्ती, वास आला? बॅग घे तुझी। बघा, मुलीला वास पण आला भजायचा। कसे झालेत मम्मी? एकदम छान। खात आहोत भजे।
समोसे खाणं? हो, लय मजा. आम्ही दोघांना आणि मम्मी त्याच्यामध्ये थोडा हेल्प केली लाटायला. ओके, छान झालते. हो, ते फुल भरलेलं आहे. आता इकडं या साईडला दिसत आहे ते ब्लू मध्ये स्विमिंग पूल होणार आहे. तुम्हाला दिसत नाही ते लय दूर आहे. मी तुम्हाला दाखवू शकता. तिथं स्विमिंग पूल पण बांधत आहे. तर या एवढ्या मोठ्या अपार्टमेंट पाशी इथं ग्रास पण आहे वॉकिंगसाठी. सकाळी सकाळी खूप छान वाटते ग्रासवर यायला. बसण्यासाठी चेअर्स पण आहेत. हो, ग्रीन कलरचे चेअर्स. ग्रीन खूप छान वाटतं. आम्ही केव्हा गेलेलं नाही, पण असंच बघून फिलिंग येते. तिथे आपण जाऊ शकतो तिकडे. तर जाऊन आली मी मार्केटला, घेऊन आलेली आहे बाजार आठवड्याचा. बघा आता हे बघा, घेऊन आलेली आहे एकदम ताजी ताजी भाजीपाला. आणि फ्लावर सुद्धा एवढा छान वास येत आहे फुलांचा. छान आहे, सुपर. मोगऱ्याच्या फुलांचा एवढा वास छान येतोय. आणि आणलेले आहेत मकबुठा, मुनक्काय, कोथिंबीर, पालक, आंबाड्याची भाजी, कद्दू, मिरच्या तर 30 रुपये पाव झाल्यात, लसण. आणि ही भाजी आहे आपल्या शेंगाची पाला आहे. हे बघा, याला पण फ्राय करतात, खूप छान लागते ही भाजी. आणि आणलेले आहेत दोंडकाय, भेंडी, बोंबील आणलेले आहेत. तर घेऊन आलेले आहे तरकारी. तर आता लागते स्वयंपाकाला. आता बनवायचा आहे स्वयंपाक आणि मग भेटते नंतर तुम्हाला. तर स्वयंपाक झाला आहे माझा. आता मी जे भाजीपाला आणलेला आहे ते खुडून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. वाड्याची भाजी आता मी छान अशी तोडून कवरमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि हे सगळं आता पसारा फ्रीजमध्ये भरणार आहे. सगळ्या भाजीपाला छान निवडून व्यवस्थित ठेवून देणार, म्हणजे मला आठवडाभर जातील भाजीपाला छान. काय करेलीस मा? थोडा ही तरकारी भाजी तोडत आहे आणि हे तोडून मी फ्रीजमध्ये ठेवणार. छान निवडून ठेवल्यानं एकदम व्यवस्थित राहते भाजी. युक्ती छान आहे. गोड तू काय करेल दक्षू? हे बघा, बाजारामधून मँगो आणलेले आहे. गोड होते, गोड चुटुक. ओके, खाऊन घे. ओके. आणि जांभळं पण आणले होते. जांभळं भेटले मला 50 रुपये पाव आणि मँगो भेटले 70 रुपये किलो. तर हे घेऊन आले. तर मी मँगो आणले होते मुलांसाठी, तर खात आहेत मँगो. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.